आणि एकदम पावसाने उघडी दिल्यामुळे आता दुबार पेरणीचं संकट मला दिसतंय. धरणांच्या पाण्याचे नियोजन उत्तम प्रकारे आपण केलेलं आहे किंवा आजच्या या सगळ्या माध्यमांच्या युगामध्ये आपण थोडं मर्यादित बोललं पाहिजे. पण ते मधून सल्ला ऐकतात, कधी कधी एकदम त्यांचा उत्साह त्यांच्या अनावर होतो. अनिल परबने जे आरोप केलेले आहेत ते संदर्भात स्वतः योगेश कदमांनी खुलासे केलेले आहेत. हक्कभंग आणण्यापर्यंत त्यांनी आता तशा प्रकारची भूमिका जाहीर केलेली आहे. कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात भूमिका जाहीर केली. आज जिल्हा आढावा बैठक आहे, नेमके काय विषय आहेत? आज आपण जिल्ह्याची आढावा बैठक अशी नाही घेतलेली, तर म्हणजे गेले अनेक दिवस माझ्या मनात होतं की इतक्या सगळ्या उपक्रमाची अंमलबजावणी आपल्या अधिकाऱ्यांनी केली. काही अधिकारी जिल्ह्यातून बदलून गेले, काही अधिकारी जिल्ह्यात बदलून आले. एक त्यांच्याशी एक संवाद करावा आणि त्यासाठी खरं आज त्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. राज्यात सर्वत्र सुरुवातीला चांगला पाऊस झाला, परंतु मध्यंतरी आता मागच्या 1 महिन्यापासून पाऊस नाही. अशा धरणाची परिस्थिती आणि पाण्याच्या नियोजनाच्या बाबतीत काय? नाही, आता ही खरं आमच्या दृष्टीने चिंतेची बाब होती. कारण सुरुवातीला जो गतीने पाऊस आला, धरणं भरली, बऱ्यापैकी धरणामध्ये पाणी साठा आला आणि एकदम पावसाने उघडी दिल्यामुळे आता दुबार पेरणीचं संकट मला दिसतंय. धरणांच्या पाण्याचे नियोजन उत्तम प्रकारे आपण केलेलं आहे. येणाऱ्या भविष्यकाळातल्या पावसाचा अंदाज घेऊन आता त्यामध्ये मी आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना हवामान खात्याच्या बरोबर समन्वय करून भविष्यात पावसाची काय स्थिती राहणार आहे, त्या धरणातून जेव्हा आपण पाणी सोडतो सिंचनाकरता किंवा बिगर सिंचनाकरता, तर योग्य नियोजन करण्यासाठी आम्ही आता पावलं उचललेली आहे. निश्चितपणे आम्ही या सगळ्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. अधिवेशन झालं, अधिवेशनामध्ये विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा किंवा मीडियामध्ये विकासाच्या मुद्द्यांबद्दल बोलण्यापेक्षा वेगळेच मुद्दे पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळेच हे अधिवेशन थोडंसं वेगळ्या चर्चेत आलेलं. वेगळ्या असं की विरोधकांकडे कुठला आता अजेंडा नाही आहे. त्यामुळे सरकारचं जे यश आहे त्याच्यातून लोकांच्या जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करून असे आरोप, काही वेगळे आरोप करणे किंवा अशा ज्या घटना घडत आहेत, त्यामुळं जनतेचं लक्ष या विकासात कामातून अन्यत्र घेऊन जाण्याचा जो विरोधकांचा प्रयत्न आहे, पण मला वाटतं कितीतरी जो प्रयत्न केला तर त्यांना यश मिळणार नाही. महायुतीच्या बरोबरचा जो विश्वास जनतेचा आहे तो कायम तर आहेच, परंतु दिवसेंदिवस तो वाढत चाललेला आहे. कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होते आहे. त्यातच रोहित पवारांनी म्हटलंय की अजितदादांनी कृषी खातं घेतलं पाहिजे आपल्याकडे. कसं असं आहे की रोहित पवारांनी त्यांचा पक्ष सांभाळावा इतरांना सल्ले देण्यापेक्षा, परंतु असं माणिकरावांच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे. मी त्याच्यावर परवा भाष्य केलंय. मंत्री महोदय स्वतः खुलासा करतायत, त्यांच्या पक्षाचे नेते त्या संदर्भात निर्णय करतील. पण हा माणिकराव एक दिलखुलास माणूस आहे, म्हणजे अतिशय मनात काही नाही आहे, मोकळेपणानं बोलतोय. मी अनेक वेळा त्यांना सल्ला दिला आहे की थोडं आता आपण सार्वजनिक जीवनात आहोत, पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झालोय, तुमचं मन जरी साफ असलं तरी या सगळ्या पब्लिक लाईफमध्ये किंवा आजच्या या सगळ्या माध्यमांच्या युगामध्ये आपण थोडं मर्यादित बोललं पाहिजे. पण ते मधून सल्ला ऐकतात, कधी कधी एकदम त्यांचा उत्साह त्यांच्या अनावर होतो. खाते बदल होणार आहे अशी चर्चा सुरू आहे त्यांची. मकरंद पाटील आणि त्यांच्या दोघांच्या खाते बदलाची चर्चा चालू. मला खरंच कल्पना नाही. आता तो शेवटी त्यांचे नेते अजितदादा त्या संदर्भात निर्णय करतील. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची राजीनाम्याची मागणी पुढे येत आहे. या संदर्भात आज अंजली दमा यांनी देखील ती मागणी केली आहे. तर 15 ऑगस्टपासून एक मोठं आंदोलन उभारलं जाईल अशी मागणी त्यांनी केली आहे. असं आहे की अनिल परबने जे आरोप केलेले आहेत ते संदर्भात स्वतः योगेश कदमांनी खुलासे केलेले आहेत. हक्कभंग आणण्यापर्यंत त्यांनी आता तशा प्रकारची भूमिका जाहीर केलेली आहे. कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली आहे. आता शेवटी चौकशी दिली पाहिजे. त्यांचा जो जी काही चौकशी होईल, चौकशांती जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढे कारवाई होईल. पण केवळ कोणाला तरी आरोपी ठरवून मला वाटतं त्याच्या त्यांची राजीनाम्याची मागणी करणं हे माझ्या दृष्टीने योग्य नाही आहे.
शनी शिंगणापूर बनावट ॲप संदर्भामध्ये जे आहेत पुजाऱ्यांचा देखील हात असल्याचं समोर येते, ते देखील चौकशीच्या फेऱ्यामध्ये येताना दिसत आहेत. कसं बघताय या सगळ्यांना? हे आता स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात जाहीर केलेलं आहे चौकशीचं, आणि अतिशय गंभीर आरोप त्या संस्थांचे विश्वस्त असतील, अधिकारी असतील, कर्मचाऱ्यांवर झालेले आहेत. आता त्याची एन्क्वायरी सुरू झालेली आहे प्रत्यक्ष. आता जे दोषी सापडतील, ज्याने शनी महाराजांच्या पाठिंबा म्हणजे त्यांच्या देणगीचे हात घातले असतील, त्याचं शासन त्यांना निश्चितपणे मिळणार आहे. म्हणजे कायद्याने सुद्धा मिळेल, आणि शनी देवता जो प्रक्षोभ आहे तो त्यांना सुद्धा तो त्यांचा जो चमत्कार आहे तो त्यांना अनुभवायला मिळेल. नगर विकास खात्याचा जो निधी आहे त्याच्यावर आता मुख्यमंत्र्यांचा अंकुश राहणार आहे असं समजतं. नाही, असं आहे की राज्याच्या प्रत्येक विभागावर माननीय मुख्यमंत्र्यांचा अंकुश असलाच पाहिजे. तर मला वाटत नाही काही गैर आहे म्हणून. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.